Today we are learn mathematics standard 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण पहिलं चॅप्टर रॅशनल अँड इरेशनल नंबर्स प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला. या पाठात आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ची तयारी करून घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. बघा 1.2 मधील मी तुम्हाला समजून सांगतो आधी उदाहरण कसे सोडवायचे ते. तो प्रश्न असा आहे की कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स, आपल्याला रॅशनल नंबरमधलं कंपॅरिझन करायचं आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल फर्स्ट दिलेलं आहे, कंपेअर द नंबर्स 5/4 अँड 2/3. राईट using the proper symbol of greater than, equal and less than. ठीक आहे. सोल्युशन आपण बघणार आहोत. 5/4 आणि 2/3 यांच्यामधलं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. हे कंपॅरिझन करण्याच्या दोन पद्धती आहेत. आपण दोघंही पद्धती समजून घेऊ. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. येथे 5/4 चा डिनॉमिनेटर आहे 4 आणि 2/3 चा डिनॉमिनेटर आहे 3. न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. इथं लिहिलेलं आहे बघा तुमच्या अधिक माहितीसाठी. तर आपल्याला कोणतीही गोष्ट जर सोडवायची असेल किंवा कंपॅरिझन करायचं असेल तर कंपॅरिझन करण्याआधी आपण त्याचे जे डिनॉमिनेटर असतात ते डिनॉमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. न्यूमरेटर काहीही असू द्या पण त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करणं गरजेचं आहे. पहिल्या उदाहरणातला जो डिनॉमिनेटर आहे तो 4 आहे आणि दुसऱ्यातला 3 आहे. मग सेम कसा करणार? तर 4च्या आणि 3च्या पाड्यात अशी कोणती संख्या सेम आहे ती संख्या आपल्याला घ्यायची. ती घेण्याआधी आपण 4चा आणि 3चा पाडा आधी लिहून घेऊ. ही पहिली पद्धत सांगतोय मी तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. मी 4चा आणि 3चा पाडा लिहित आहे फळ्यावर. बघा बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रॅक्टिस नंतर आपोआप यायला लागून जाईल. आधी मी 4चा, आता बघा डिनॉमिनेटरचा विचार करतो. 4 आणि 3, 4चा पाडा मी लिहून घेतला. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि इकडं 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचा 15. दोघं पाड्यांमध्ये कोणती संख्या कॉमन आहे सर्वात छोटी? तर 12 दिसते तुम्हाला. इथं 4 त्रिक 12 आणि इकडं 3 चौक 12. मग 4ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 12 ही संख्या आली आणि 3ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 12 आली ते आपण लिहून घ्यायचे. पहिली पद्धत चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आधी 5/4 आपण घेतला आणि याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद 4. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. 4ला 3ने गुणलं म्हणजे उत्तराला 12, 4 त्रिक 12. आणि इकडं 2/3 लिहून घेतला, पण 3ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 12 येईल? 3 एके 3, 3 दुने 7, 3 चौक 12. 3ला 4ने गुणलं म्हणजे 12 येईल. बरोबर आहे. मग आपण डिनॉमिनेटरला 3ने गुणलं तर न्यूमरेटरला सुद्धा 3ने गुणावं लागेल. तसंच इकडं आपण 3 या संख्येला 4ने गुणलं, त्याच्यामुळे इकडं न्यूमरेटरला 2ला सुद्धा 4ने गुणावं लागेल. बघा
बघा काय उत्तर आलं, 5 त्रिक 15 छेद 4, 4 गुणिले 3 4 त्रिक 12. तसंच इकडं 2 चौक 8 आणि 3 चौक 12. समस्या सर्वांना डिनॉमिनेटर आपण सेम करून घेतला 12 12. आता यांच्यामध्ये न्यूमरेटर कोणता मोठा आहे, 15 मोठा आहे की 8 मोठा आहे? ऑब्वियसली कोणता मोठा आहे, 15 मोठा आहे. पंधरा हा न्यूमरेटर मोठा असल्यामुळे 15/12 15/12 ही संख्या मोठी आली. म्हणजेच काय, 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. कळलं सगळ्यांना? समजतंय? ही पहिली पद्धत होती. आता दुसरी आणखी एक सोपी पद्धत मी तुम्हाला फळ्याच्या या बाजूला सोडून दाखवणार आहे. लक्ष द्या. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण उदाहरण पुन्हा एकदा लिहून घेऊ. बघा दुसऱ्या पद्धतीत मी पुन्हा उदाहरण लिहून घेतलं 5/4 अँड 2/3 5/4 अँड 2/3. यांचं काय करायचं, आपण सरळ तिरकस गुणाकार करायचा आणि शेवटी जे डिनॉमिनेटर आहेत त्यांचा गुणाकार करायचा. बघा बरं, लक्ष द्या, एकदम लक्षपूर्वक बघा. आता मी 5ने 3ला गुणणार आहे आणि 4ने 2ला गुणणार आहे. लक्ष द्या. कळते मी काय केलं? सिंपल आहे. बघा 5ने तिरकस गुणाकार 3ला गुणून घेतला, इकडे लिहून घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी 4ने 2ला गुणून घेतलं. छेद मात्र डिनॉमिनेटर मात्र समान, 4 त्रिक 4 गुणिले 3 4 गुणिले 3 दोघं ठिकाणी. आता सिंपल आहे, सोडवा. 5 त्रिक 15 आणि 4 त्रिक 12. बघा सिंपल, 5 त्रिक 15 4 त्रिक 12 आणि इकडं 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. स्क्रीन लहान असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. आता याच्यामध्ये 12 12 हे दोघं डिनॉमिनेटर सेम आहेत, परंतु न्यूमरेटर 15 हा 8पेक्षा मोठा आहे म्हणून चिन्ह येईल 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. लक्षात आलं? दोघं पद्धती समजल्या नसतील तर व्हिडिओ पुन्हा पॉज करा आणि एकदा पुन्हा बघून घेऊ. ठीक आहे, पुढच्या उदाहरणाकडे वळूया. बघा एक्झाम्पल 2 मी इथं लिहिलेलं आहे. -7/9 अँड 4/5. कम्पेअर द रॅशनल नंबर्स. हे दोघं जे रॅशनल नंबर आहे यांचं कंपॅरिझन करायचं आहे. लक्ष द्या, एकदम सोपे. टू कम्पेअर 2 निगेटिव्ह नंबर्स आपण याच्या पुढे बघणार आहोत, परंतु आता आपण एक निगेटिव्ह नंबर आणि एक पॉझिटिव्ह नंबरचं कंपॅरिझन करणार आहोत. अगदी सोपं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, संख्या रेषेवर ज्या उजवीकडच्या ज्या संख्या असतात ह्या कधीही मोठ्या असतात आणि डावीकडच्या संख्या ह्या लहान असतात. त्याच्यामुळं इथं एक निगेटिव्ह संख्या आहे आणि एक पॉझिटिव्ह संख्या आहे. डोळे झाकून जेव्हाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संख्यांचं जर कंपॅरिझन असेल त्या ठिकाणी पॉझिटिव्ह संख्या ही कधीही मोठी असते. बघा मी लिहून घेतो. आणि त्याच्याचमुळं -7/9
इज लेस दॅन 4/5. एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं? ठीक आहे, आता पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. याच्यामध्ये आपण टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर्स बघणार आहोत. बघा, लक्ष द्या. इथे एक्झाम्पल 3 मी घेतलेलं आहे. -7/3 अँड -5/2. कम्पेअर द नंबर्स. बघा, दोघंही संख्या निगेटिव्ह आहेत. आपण कंपॅरिझन लगेच करू शकलो असतो की निगेटिव्ह संख्यांमध्ये जी संख्या लहान असते ती नेहमी मोठी असते. कारण संख्या रेषेवर 0, -1, -2, -3, तर -3 हा कधीही लहान असतो -1पेक्षा. परंतु इथं छेद समान नाहीत. डिनॉमिनेटर जोपर्यंत समान नाहीत तोपर्यंत आपल्याला ठरवता येणार नाही की कोणती संख्या या दोघांमध्ये मोठी आहे. त्याच्यामुळे आपण आपली पहिली पद्धत वापरूया, छेद समान करून घेऊया. बघा, थोडं फास्ट घेतो मी आणि तुम्हीही जर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ पॉज करून बघा. -7/3 अँड -5/2 या दोघांची डिनॉमिनेटर, इकडं 3 डिनॉमिनेटर आहे, इकडं 2 आहे. 3चा आणि 2च्या पाड्यात कोणती सेम संख्या आहे ती आपल्याला शोधायची. बघा, तीनाचा पाडा इकडे लिहिलेला आहे, 2चा पाडा इकडे लिहिलेला आहे. 3 2 7 3 3 9 3 चौक 12, बेग बे 2 4 3 6 बेचोक 8. दोघांमध्ये सेम संख्या कोणती? इकडं 6 आहे, इकडं 6 आहे. बरोबर आहे. दोघं ठिकाणी 6 6 कॉमन आहे. इकडं 3 दुने 6 आहे, इकडे बे 6 आहे. तर आपण मांडणी करून घेऊया. बघा, 3ला 3 दुने 6, 3ला 2ने गुणलं तेव्हा 6 ही संख्या आली आणि 2च्या पाड्यात 3 पर्यंत गेल्यानंतर बेत्रिक 6 ही संख्या आली. आता खाली डिनॉमिनेटरला 2ने गुणल्यामुळे न्यूमरेटरला सुद्धा 2ने गुणावं लागेल आणि इकडे डिनॉमिनेटरला 3ने गुणल्यामुळे न्यूमरेटरला 3ने गुणावं लागेल. चला, बघा उत्तर आलं -14/6 अँड -15/6. सपोज या दोघं संख्या जर पॉझिटिव्ह असत्या, म्हणजे असं 14/6 आणि 15/6 या दोघं जर पॉझिटिव्ह असत्या तर निश्चितच 15/6 दोघांची डिनॉमिनेटर सेम आहेत 6 6, परंतु न्यूमरेटर इकडं 15 मोठा असल्यामुळे ही संख्या 14पेक्षा 6पेक्षा 15/6 ही संख्या मोठी असते. परंतु दोघं संख्या निगेटिव्ह आहे. संख्या रेषेचा नियम आहे की निगेटिव्ह संख्या जेवढी मोठी तेवढी ती लहान निगेटिव्ह संख्यापेक्षा लहानच असते. तेव्हा याचं उत्तर येईल -14/6 लेस दॅन -15/6. कळत आहे? हे उत्तर येईल का? नाही येणार. तर उत्तर येईल -14/6 मोठा असेल, कारण ही गोष्ट पॉझिटिव्ह संख्येच्या बाबतीत लागू होते 15/6, परंतु -14 हा -15पेक्षा नक्कीच मोठा येईल. बघा, लक्ष द्या मी काय लिहितोय. ठीक आहे, तर उत्तर येईल -14/6 इज ग्रेटर दॅन -15/6. दुसरी पद्धत मी करून दाखवतो, अगदी सोपी आहे. आधीही करून दाखवली, पुन्हा करून दाखवतो, जरा फास्ट.
बघा पुन्हा तेच दोघं संख्यांचा तिरकस गुणाकार केला. -7 × 2 7 दुनी 14, 3 × -5 3 5 15 -15 मायनस साईन असल्यामुळे, आणि खाली छेद 3 दुनी 6 आणि इकडेही 3 दुनी 6. छेद समान, परंतु निगेटिव्ह संख्या लहान जरी असली परंतु ही -15 पेक्षा -14 ही मोठी आहे. त्याच्यामुळे उत्तर येईल -14/6 इज ग्रेटर दॅन -15/6. बघा दोघांचा तुम्ही पडताळा घेऊ शकतात. ही पहिली पद्धत आहे, ही दुसरी पद्धत आहे. या दोघं पद्धती तुम्हाला कोणती सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकतात. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटकडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 इथं लिहिलं आहे मी. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. हे नंबर्स दिले आहेत, हे तुम्हाला कम्पेअर करायचे आहेत. बघा पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण, पाचवं उदाहरण आणि 6वं उदाहरण. 6 उदाहरणं बसले. 6 उदाहरणं आधी आपण सोडून घेऊया. संख्या रेषेवर जसं जसं उजवीकडे जाता पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि जसं शून्यापासून डावीकडे गेलं निगेटिव्ह नंबर्स असतात. कधीही संख्या रेषेवर ज्या उजवीकडच्या बाजू असतात, उजवीकडच्या ज्या संख्या असतात त्या कधीही मोठ्या असतात. शून्यापासून -1, -2, -3 जरी असला तरी -3 पेक्षा -1 हा मोठा असतो. जर तुम्हाला हे कळत नसेल तर मी याआधी जी व्हिडिओ बनवलेली आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स 1.1 ती व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन मिलिंद पानपटेल या चॅनलवर बघू शकतात. चला वळूया आता आपण. इथं सिंपल आहे. -7 आणि -2. संख्या रेषेवर -7 हा डावीकडे असल्यामुळे आणि -2 हा उजवीकडे असल्यामुळे निश्चितच -2 मायनस चिन्ह आहे, लक्षात घ्या. -2 हा मोठाच असणार आहे. त्याच्यामुळे अगदी सिंपल आपण सोडवू शकतो. -7 इज लेस दॅन -2. -7 इज लेस दॅन -2. इथं चिन्हांची नावंसुद्धा मी लिहून दिलेली आहे. कोणाला लिहायची असतील तर लिहून घ्या. म्हणून उत्तर येईल -7 इज लेस दॅन -2. समजले सर्वांना? दुसरी संख्या आहे 0 आणि -9/5. 0 अँड -9/5. बघा मायनस संख्या कोणतीही मायनस संख्या असली ती शून्यापेक्षा नेहमी लहान असते, कारण 0 हा सेंटरला असतो आणि तिथून मायनस संख्या डावीकडे सुरू होतात आणि उजवीकडे प्लस संख्या सुरू होतात. परंतु 0 हा कोणत्याही मायनस संख्येपेक्षा मोठा असतो. त्याच्यामुळे उत्तर काही 0 इज ग्रेटर दॅन -9/5. चला तिसरं उदाहरण घेऊया. इथं मात्र जसं इथं -9/5 मायनस संख्या होती, परंतु इथं 8/7 हा प्लस आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. त्याच्यामुळे शून्याच्या तो उजवीकडे आहे आणि शून्यापासून उजवीकडे असणारी कोणतीही प्लस संख्या ही मोठी असते. त्याच्यामुळं 8/7 हा शून्यापेक्षा नक्कीच मोठा येईल. त्याच्यामुळे उत्तर येईल 8/7 इज ग्रेटर दॅन 0. पुढचं उदाहरण आहे चौथं. -5/4 अँड 1/4. याच्यामध्ये डिनॉमिनेटर छेद बघा दोघांचे सेम आहेत, 4 4 4 4. परंतु इकडं -5 आहे आणि इकडं 1 आहे. मायनस संख्या ही कधीही पॉझिटिव्ह संख्यापेक्षा लहान असते. त्याच्यामुळे याचं उत्तर येईल -5/4 इज लेस दॅन 1/4. कळते विद्यार्थी मित्रांनो? पाचवं उदाहरण आहे 40/29 अँड 141/29. डिनॉमिनेटर छेद दोघांचे समान आहे 29. परंतु 40पेक्षा 141 नक्कीच मोठा आहे, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही गणितात अभ्यासच आहे. 40पेक्षा 141 मोठा आहे. त्याच्यामुळे 40/29
इज लेस दॅन 141/29. सहावं उदाहरण आहे -17/20 and -13/20. Denominator are same. -17 is less than -13 because of -13 is right side of -17. लक्षात येते का तुमच्या? -17पेक्षा संख्या रेषेवर -13 हा उजवीकडे आहे आणि उजवीकडच्या संख्या नेहमी मोठ्या असतात संख्या रेषेवर. त्याच्यामुळे -17पेक्षा -13 हा नक्कीच मोठा येईल. त्याच्यामुळे -17/20 इज लेस दॅन -13/20. इथं काय चालू माहिती आहे का? प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपल्याला आपण डायरेक्ट सोडवून टाकतोय. परंतु जर डिनॉमिनेटर सेम नसता तर आपल्याला आधी डिनॉमिनेटर सेम करावा लागला असता. हे तुम्ही मागच्या उदाहरणांमध्ये बघितलं. चला आणखी काही उदाहरणं पुढे बघूया. बघा 7वं आणि 8वं उदाहरण दिलेलं आहे ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम नाही. इकडे 12 आहे, इकडे 16 आहे, तसंच इकडे 8 आहे, इकडे 4 आहे. फक्त फरक एवढाच आहे, इकडे ह्या पॉझिटिव्ह संख्या आहे सर्व आणि इकडे निगेटिव्ह संख्या आहे. बरं, मी तुम्हाला 2 पद्धती शिकवल्या होत्या. दोघं पद्धतीनुसार हे उदाहरण आपण पहिल्या पद्धतीनुसार सोडवू आणि हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीनुसार सोडवू. ठीक आहे. दोघांचे छेद समान करणं आधी गरजेचं आहे. बघायचं तर बाराचा आणि 16चा पाडा लिहून घेतलेला आहे. 12×2 = 24, 12×3 = 32, 12×4 = 32, 32, 16 × 64. 12×4 = 48 होता आणि 16×3 = 48 होतात. म्हणून आपण इकडे 12ला 3ने गुणायचं आहे, 12×2 नाही 12ला 4ने गुणायचं आहे आणि 15ला पण 4ने गुणायचं आहे. आणि इकडं 16च्या पाड्यात तिसऱ्या नंबरवर 48 आला, 16×3 = 48 आणि 7ला पण आपण 3ने गुणायचं आहे. बघून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडे आला 60/48, 15×4 = 60 आणि 12×4 = 48 आणि इकडे 7×3 = 21, 16×2 = 48. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 48. आता न्यूमरेटरचा विचार करू. इकडे 60 आहे, इकडे 21 आहे. निश्चितच 60 मोठा असल्यामुळे 60/48 इज ग्रेटर दॅन 21/48. लिहायचं असेल लिहून घ्या. आता दुसरं उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीनुसार सोडवू, तिरकस गुणाकार करू. बघा 25ने 4ला गुणलं, 25×4 = 100, मायनस साईन आहे. इकडं 8×9 = 72, मायनस साईन आहे आणि 8×4 = 32. दोघं ठिकाणी सेम 8×4 = 32. आता इकडं -100/32 आणि इकडं -72/32. याच्यामध्ये -100 जरी मोठा असला, बघा डिनॉमिनेटर सेम आहे 32, परंतु गमत काय, इकडं -100 आहे, इकडं -72 आहे. मायनस संख्यांमध्ये जी संख्या लहान असते ना ती संख्या रेषेवर मोठी असते. त्याच्यामुळे -72/32 हा मोठा येईल. म्हणजेच -100/32 इज लेस दॅन -72/32. तुम्हाला समजलं नसेल तो उदाहरण पॉज करा आणि पुन्हा बघा. ठीक आहे. पुढील 2 उदाहरणं मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. उदाहरण क्रमांक 9 आणि 10. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करून विचारू शकता.
मी तुम्हाला इकडं फोन नंबर माझा देऊन देईल. तसंच काही जरी अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा त्या नंबरवर करू शकता, उदाहरण जर सोडवता आलं नाही तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, रॅशनल अँड इरेशनल नंबर्स 1.2 प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू मित्रांनो.